जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेला चांगल्या पद्धतीने बिटवीन द गॅप खेळून काढलेल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव मात्र या ठिकाणी रोखू शकलेले नाहीत. एका धावेने श्री गणेशात झालेला आहे दुसऱ्या दिवसाचा आई जीवदानी गासपाडा संघाच्या माध्यमातून. कल्पेश म्हात्रे लेफ्ट हँडर बॅटर. बघा हे एक चांगली जोडी. जशी A1 जोडी कुठली असेल तर राईट आणि लेफ्ट हँडेड हे जर कॉम्बिनेशन असेल तर नक्कीच चांगलं असतं ह्या क्रिकेटच्या मैदानात. पुढचा चेंडू यावेळेला इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढले. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. या ठिकाणी काय घडले? पहिला चौकार कल्पेश म्हात्रे यांच्या बॅटमधून येताना संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या मोबदल्यानंतर 5 धावा. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या षटकामध्ये आगाज केला आई जीवदानी गासपाडा संघाकडून. कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव त्यानंतर चौकार. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलेला चेंडू जातोय बिटवीन द गॅप मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण आणि एका धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जाताना 3 चेंडूच्या मोबदल्यानंतर 6 धावा. सकाळचं सत्र आहे म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये जसं आपण पाहणार की षटका चौकारांची आतषबाजी होईल, परंतु सकाळच्या या सत्रामध्ये मात्र धावांवरती रोख लावला जातोय का? यावेळेला हवाई सफर. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यस कुठल्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू द डग आउट मिस्टर कल्पेश पाटील. चला धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी आर्थिक सहाय्य या मंडळाला प्राप्त होते. स्वर्गीय यशवंत वैती यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र या सुपुत्रांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य क्रीडा निधी प्राप्त होते. त्यांचे मंडळ टाळ्या वाजवून धन्यवाद व्यक्त करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि स्ट्राईक एंडवरती आपण नवीन फलंदाज पाहतोय मिस्टर दुर्गेश, राईट हँडेड बॅटर. चला गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू दुर्गेश साठी. या वेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूचे सांगता होते. जे पाहिजे होतं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ते मात्र इकडे आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत आणि 5 चेंडू मध्ये एक मोठा फटका जरूर आला होता. 4 धावांचा एक फटका आला होता, पण तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केले. कौतुक करावं लागेल बॉलर महेश पाटीलचं. पुढचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला कट केले आणि यस तिथे कुठल्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू दी डग आउट मिस्टर दुर्गेश. दुर्गेशची खेळी संपुष्टात येते. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. या ठिकाणी अतिशय सुंदर पहिलं षटक हाताळलं गेलं आणि या पहिल्या षटकामध्ये महेश पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण निर्धारित एका षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि या 6 धावांच्या मोबदल्यामध्ये 2 महत्त्वाचे गडी गारद केलेले आहेत. कल्पेशच्या रूपाने एक पहिला गडी गारद झाला आणि त्यानंतर दुर्गेश. कल्पेश पाटील आणि दुर्गेश असे 2 महत्त्वाचे गडी आई जीवदानी गासपाड्याचे 2 गडी गारद केल्यानंतर 6 धावांवरती रोखून ठेवले. चांगलं कौतुक आहे महेश पाटील. अतिशय पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं आणि ते सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये याची अगदी सर्व चाव्या ज्याच्या हातामध्ये तोच महेश पाटील. यानंतर मात्र गोलंदाजी मार्क होते. दुसरं षटक घेऊन येतोय विकास पाटील.
कल्पेश म्हात्रे ज्याने आतापर्यंत एक चौकार चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. या वेळेला आमच्या कॉमेंट्री बॉक्सची सलामी देण्यासाठी आला होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झेल बाद महेशच्या रूपाने. बघा महेश आज एक ब्रँड बनलेला आहे, महेश आज एक जादूगर बनलेला आहे जो शिरगाव संघासाठी, कारण 2 गडी गारद केले आणि तदनंतर असं वाटलं होतं की हा चौकार होईल, चौकारमध्ये कन्वर्ट होईल, पण चांगल्या चित्याच्या चपळाईने पळत आला आणि मात्र एक अप्रतिम सुंदर झेल महेश पाटीलच्या माध्यमातून. बॅटर जाते तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. माझी रजा पण पास झाली, आई बाबांनी या वेळेला हातात परमिशन दिली. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. धन्यवाद डीजे. अगदी विकास पाटीलने सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती कल्पेश सारखा मोठा गडी गारद केलेला आहे आणि तदनंतर मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शैलेश. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा हवाई सफर, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक खाली, निर्णय तोच, चुकी होणार नाही महेश पाटील कडून आणि पुन्हा एकदा शैलेश बॅक टू द डग आउट. नेहमीच मारतो आहे अशी पावर, चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा क्रिकेट धन्यवाद डीजे. चला एक चांगली सुरुवात करून देतोय विकास पाटील आणि विकास पाटील मात्र आता हॅट्रिक वरती आहेत. या दुसऱ्या दिवसातील सुरुवात हॅट्रिकच्या माध्यमातून करण्यासाठी सज्ज आहे विकास पाटील आणि शिरगाव स्पोर्ट्सचं सुद्धा लक्ष असेल. खूप खूप शुभेच्छा असतील विकाससाठी. ही हॅट्रिक सादर केली जाईल काय, कारण स्ट्राईक एंड वरती आता येत आहेत नवीन बॅटर संदेशच्या माध्यमातून. संदेशच्या रूपाने ही हॅट्रिक होईल की रोखली जाईल, सर्व कर्तृत्व मात्र आता संदेशच्या हातात. चला जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. विकास पाटील ऑन हॅट्रिक. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा घेतली होती, मात्र त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली विकेट किपरच्या माध्यमातून. एक धाव मात्र पळून काढली. थ्रो होतोय तोपर्यंत या ठिकाणी काय घडले बघा. दैव देता आणि कर्म घेऊन जात अशा पद्धतीचे रन आउटच्या माध्यमातून बॅक टू द डग आउट मिस्टर संदेश. असा भारी हाय बॅट्समन या भिवंडी शहरान एकच असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन, वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. धन्यवाद डीजे. बघा काय घडतं, अगदी सकाळचं सत्र आहे, थोडस 1 ते 2 षटक जरा सांभाळून खेळणं हे तितकंच गरजेचं असतं. मात्र थोडासा गमावून बसलेले आई जीवदानी गासपाडा संघ, कारण आता पाहतो स्कोरबोर्ड वरती 7 धावा आहेत आणि गडी गारद झालेले आहेत 5 आणि अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडू खेळून झाले, 3 चेंडू मध्ये 3 विकेट आपण विकास पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला कट केले आणि चेंडूला पाठवले कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने होते. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहतायत. विकास पाटील आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती कॉटच्या रूपाने विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट मिळाली आणि तदनंतर 1 धाव. एक चांगलं षटक, जसं महेश पाटीलने पहिलं षटक हाताळलं अगदी तोच सूर अबाधित ठेवून विकास पाटील आपलं काम मात्र चोख बजावतोय. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांना थोडी सकाळच्या सत्रामध्ये कसरत करायची संधी दिलेली अवांतर धाव, एक आशेचा किरण वाढवणारी ही अवांतर धाव आहे. थोड्याशा आशा पल्लवित झालेल्या आहेत, कारण थोड्या का होईना पण स्कोर बोर्ड वाढतोय. 9 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू यावेळेला कट केले, चेंडूला पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. निखिल अतिशय चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. थ्रो सुद्धा चांगल्या पद्धतीने. 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोर बोर्ड डबल डिजिट मध्ये जाताना 10 लॉस ऑफ 5 विकेट.
आतापर्यंत 1.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जी 2 षटकं आपण पाहतोय तर थोडीशी शिरगाव संघाच्या बाजूने झुकताना यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, चुकी होणार नाही, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. एक चांगल्या पद्धतीचा अचूक झेल, बॅक टू द डगआउट. मिस्टर आपण पाहतोय चिराग. नवरात्रीचा सण आलाय, ठूठ माऊली घट मांडलाय, नवरात्रीचा सण आलाय. हॅलो 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 धन्यवाद. यानंतर आपण दुसरा सामना सस्ताना पाहणार आहोत. श्री सत्यनारायण क्लब कोपरी ब वर्सेस गावदेवी वैतीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यानंतर 2 षटकं हाताळल्यानंतर मात्र या इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला आतापर्यंत 2 षटकं हाताळून झालेली आहेत. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 स्कोरबोर्डवरती दिसली तरी खेदाची गोष्ट आहे, थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे की 6 गडी आतापर्यंत गारद झालेले आहेत. हा थोडा विषय असेल. आई जीवदानी गासपाडा ह्या संघाच्या खाम्यामध्ये थोडासा विचार विमर्श चालू आहे. काय करायचे, कोणत्या प्रकारची आता रणनीती आखायची, कोण कधी कुठे कसा, या सर्व प्रश्नांची उत्तर शोधावी लागेल. केविन पीटरसन स्टाईल मध्ये रिव्हर्स शॉट और या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जाते दणदण करत चौकाराच्या दिशेने, महत्वाचा संघर्षाचा चौकार, 4 धावा. आई तुझं देऊळ साजतई, गुलाले डोंगरान ग, गुलाले डोंगरान. धन्यवाद डीजे. अगदी महत्वाच्या 4 धावा ज्या हव्या होत्या, कारण स्कोर बोर्ड पुढे गेला पाहिजे. कारण आतापर्यंत 10 वरती अबाधित ठेवला होता, त्याला जखडून ठेवलं होतं आणि त्यानंतर थोडंसं या प्रेशरमधून रिलीज होण्यासाठी हा फटका खूप महत्वाचा होता. 4 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाताना 14. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, चेंडूला मात्र समजलेला नाही, बॅटची कडाच झाली, निर्धाव चेंडू. एक चांगला बॉल म्हणावा लागेल, कारण चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक करतोय आई जीवदानी गासपाडा संघाकडून. आपण पाहतो 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना हितगुज करतायत, कारण किती धावांपर्यंत आपण जाऊ शकतो. आता मोठी मजल मारू शकत नाहीत, परंतु आपल्याला सन्मानजनक स्कोर उभा करण्याची जबाबदारी आपल्या दोघांवरती आहेत. स्वतः कर्णधार सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जो चांगला चेंडू मिळाला होता फुलटॉसच्या माध्यमातून, जर सरळ पद्धतीने खेळला असता तर नक्कीच धाव मिळाली असती. मात्र या ठिकाणी पूर्णपणे सपशेल बीट आणि निर्धाव सांगता. म्हणजे अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 9 चेंडू शिल्लक असतील. या 9 चेंडूमध्ये 20-22 जरी धावा आल्या तरी पण सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. पुढचा चेंडू या वेळेला अपील मात्र जोरदार केलं होतं रन्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. नॉन स्ट्राईक एंडचा आधी कॉल घ्यायला पाहिजे होता, पण चुकी झाली. चेंडू कुठे गेला बघायचं दुसरीकडे आणि त्यामुळे विकेट गमावून बसलेत. विकेट क्रमांक 7 गड्यांच्या मोबदल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 14. ऐकूया आणि संधी देऊया डीजेला. कबीरा माऊली झाली बोलांची सावली, आम्हा गोरीबाजांच्या हाताला धावत राहिली. कबीरा माऊली तुझ्यामुळे तिथं सोन्याचा उंजवला, कबीरा माऊली तुझ्यामुळे तिथं सोन्याचा उंजवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती. धन्यवाद डीजे. चला या ठिकाणी 3ऱ्या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन. म्हणजे पहिलं षटक हाताळलं महेश यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं. यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मात्र या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातोय, 15 वरती स्थिर होतोय. 7 गडी आतापर्यंत गारद झालेले आहेत. ही थोडीशी चिंताची गोष्ट आई जीवदानी गासपाड्या संघामध्ये अजूनही सुरू आहे, कारण मोठे फटके येत नाहीत तोपर्यंत उत्साह उल्हास आणि चैतन्य येणार नाही. पुढचा चेंडू या वेळेला बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, दिशा बदलली गेली आणि एक संपूर्ण
अगदी 100% म्हणावं लागेल की बॅटरला बीट केले. तिसरं षटक संपुष्टात येते. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या केवळ 15. धन्यवाद. यानंतर चौथं षटक गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये महेश पाटील याच्या फक्त 6 धावा आपण पाहिल्यात. एक चांगलं पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. त्यानंतर विकास पाटील आले. तोच सूर अबाधित ठेवत फक्त 4 धावा बहाल केल्या आणि त्यानंतर चेतनने मात्र 5 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र आता चौथं षटक महत्वाचं षटक. यावेळेला थोडस ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला बॅटरकडून. मात्र लेग बाईच्या रूपाने या ठिकाणी एक धाव परिपूर्ण होताना या एका धावेने स्कोर बोर्ड अगदी धीम्या गतीने 16 वरती नेऊन ठेवले. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. तर नक्कीच सन्मानजनक स्कोर होईल. पुढचा चेंडू या चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेला चेंडूला उडवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने. मात्र झेलचा प्रयत्न नंतर अगदी शेवटच्या क्षणामध्ये सोडून दिला. थ्रो करते तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या संघर्षाच्या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. 18 धावांवरती स्कोरबोर्ड पुढे जातोय. आता या पहिल्या इनिंग मधले 4 चेंडू शिल्लक असतील. 18 धावा स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत. 7 गडी गारद झालेले आहेत. या उरलेल्या 4 चेंडूमध्ये किती मोठे फटके येत आहेत त्यावर नक्कीच एक चांगला स्कोर उभा राहू शकतोय काय आई जीवदानी घासपाडा संघाचा, हे मात्र बघणं महत्वाचं ठरेल. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न चांगला केला होता. मात्र 100% बीट होत आहे. तर कौतुक करावं लागतील. चेंज ऑफ स्पेस आपण पाहिलं. अगदी गती रोखून ठेवली ह्या चेंडूची आणि त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगला बॉल हाताळला गेला. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला त्याच दिशेने उडवले. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. यावेळेला प्रयत्न चांगला केला होता मात्र यश हातामध्ये येत नाहीये. थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना आता पाहतोय. 20 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये अजूनही जर 10 धावा आल्या तर 4 षटकामध्ये 31 टार्गेट नक्कीच या सकाळच्या सत्रामध्ये चांगलं होऊ शकतंय. हे 2 महत्वाचे फटके असणे खूप गरजेचे आहेत. 20 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले 2 चेंडू ह्या पहिल्या इनिंग मधले शेवटचे महत्वाचे बाकी असतील. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज. या वेळेला चेंडूला उडवलंय. आसमानी सफर एयर होस्टेस को टाटा बाय बाय करती हुई गेंद निकल पड़ी है. 6 रन 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी प्रेशर कुकर मध्ये एकदा शिटी झाली की प्रेशर जसं रिलीज होतं तसं रिलीज करण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून झाला. एक खणखणीत झणझणीत षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. मागच्या वेळेला चुकी झालेली होती परंतु या वेळेला चुकीला माफी नाही माहिती होतं आणि शेवटच्या चेंडूवरती गडी गारद होतोय. या 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या आपण पूर्णपणे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 and 27 टू विन बाय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. घे पाऊल पुढे जरा नी कंबर लचक जरा घे पाऊल पुढे जरा नी कंबर लचक जरा पाऊल पुढे जरा नी कंबर लचक जरा आकाशी बोलायची शिकून कर करा आकाशी बोलायची शिकून कर करा काल खरा येऊ द्या रंगात नवल गवा येऊ द्या
हॅलो चेक. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे श्री सत्यनारायण क्लब कोपरी ब आणि गावदेवी वैतीपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील आणि त्यामध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक एक गोड आवाज धनंजय पाटीलच्या माध्यमातून.
चिक चिक हाल चिक हाल चिक चिक टेस्ट हाल चिक चिक हाल वेलकम बॅक हाल चिक टेस्ट हाल चिक हाल चिक वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायेषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जोधानी मातेला वंदन करून आपण पुण्यात सर्वांचं स्वागत करूयात. वाघोबा क्रिकेट क्लब कसराळी पुरस्कृत वाघोबा ग्रुप चषक 2026. फटका फटका खेळलाय चेतन पाटीलच्या बॅटमधून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मॅच विनिंग स्ट्रोक षटकारामध्ये मात्र आपण पाहिलं तर कन्वर्ट करत असताना हा सामना मैदानाच्या मध्ये जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघानं हा मॅच आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. चेतन पाटीलची ती घनागती इनिंग ज्यामध्ये चेतन पाटीलनं बनवलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर खास करून महत्वाची ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 24 धावा 7 बॉलमध्ये त्याला साथ दिली सौरभनं. जय गावड्यास लवकर बाद झाले परंतु दोन्ही बॅटरने मिळून एक चांगली कामगिरी केली आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं पहिला मॅच आपल्या नावी केलाय. चला बोट टीम कॅप्टन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि गावदेवी वैतीपाडा यापूर्वी आपल्याला इथून अनाउन्समेंट झालेली आहेत. कॅप्टन गावदेवी वैतीपाडा संघाच्या आमच्यापर्यंत पोहोचल्यात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावं. त्या ठिकाणी केला जाईल टॉस नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ही शिस्तबद्धता अगदी या स्पर्धेचा पुरस्कार आहेत. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.